وهو الذي أنشأ لكم السمع والأبصار والأفئدة قليلا ما تشكرون وهو الذي ذرأكم في الأرض وإليه تحشرون وهو الذي يحيي ويميت وله اختلاف الليل والنهار أفلا تعقلون بل قالوا مثل ما قال الأولون قالوا أئذا متنا وكنا ترابا وعظاما أئنا لمبعوثون لقد وعدنا نحن وآباؤنا هذا من قبل إن هذا إلا أساطير الأولين قل لمن الأرض ومن فيها إن كنتم تعلمون سيقولون لله قل أفلا تذكرون قل من رب السماوات السبع ورب العرش العظيم سيقولون لله قل أفلا تتقون قل من بيده ملكوت كل شيء وهو يجير ولا يجار عليه إن كنتم تعلمون سيقولون لله قل فأنى تسحرون بل أتيناهم بالحق وإنهم لكاذبون ما اتخذ الله من ولد وما كان معه من إله إذا لذهب كل إله بما خلق ولعلى بعضهم على بعض سبحان الله عما يصفون عالم الغيب والشهادة فتعالى عما يشركون. तोच अल्लाह आहे ज्यानं तुमच्याकरता कान, डोळे आणि हृदय बनवले आणि तुम्ही मात्र अशी देणगी प्रदान करणाऱ्याचे फार थोडे आभार मानता. आणि ही त्याची शान आहे की त्यानं तुम्हाला जमिनीवर पसरण्याची संधी दिली आणि एक दिवस त्याच्याचकडे तुम्हा सर्वांना एकत्र केलं जाईल. अल्लाहच आहे जो जिवंत करतो आणि मारूनही टाकतो आणि रात्र दिवसाचं येणं जाणं, कालचक्र जारी राखणं केवळ त्याच्या अधिकार कक्षेत आहे. काय तरीही अक्लेचा वापर न कराल? खरं तर हे लोक सुद्धा अशीच वाह्यात बडबड करतात ज्याप्रमाणे यांच्या पूर्वीचे मुश्रिक लोक निराधार गोष्टी बोलत होते. म्हणतात की काय हे शक्य आहे की जेव्हा आम्ही मरून जाऊ आणि सडलेल्या हाडांचा ढीग बनून मातीत मिळून जाऊ, काय तरीही आम्हाला जिवंत केलं जाईल? ही जी धमकी आम्हाला दिली जात आहे तर याच्यापूर्वी आमच्या वाडवडिलांनाही अशीच भीती दाखवली गेली होती. अशा प्रकारचे किस्से फार पूर्वीपासून ऐकवले जात आहेत. तुम्ही त्यांना सांगा की जर तुम्हाला थोडं देखील ज्ञान असेल तर उत्तर द्या की शेवटी या धरतीचा स्वामी कोण आहे आणि यावर राहणारे आणि जमिनीत दफन झालेले तसंच आत बाहेरच्या तमाम चीज वस्तूंवर मालक या नात्यानं कोणाचा अधिकार आहे? उत्तर देताना ताबडतोब सांगतील की अल्लाह. तेव्हा तुम्ही सांगा की मग उपदेश कबूल का करत नाही? तुम्ही त्यांना विचारा की 7 आकाशांचा आणि महान ईश सत्ता केंद्राचा मालक कोण आहे? उत्तर देताना सांगतील की अल्लाहच या सर्वाचा मालक आहे. तुम्ही त्यांना सांगा की मग तुम्ही अल्लाहचं भय का राखत नाही? तुम्ही त्यांना विचारा की प्रत्येक वस्तूवर सत्ता, स्वामित्व आणि तिच्यावर संपूर्ण अधिकार कोणाचा आहे आणि असा कोण आहे जो सर्वांना आश्रय देतो आणि त्याच्या मुकाबल्यात कुणीही कोणाला आश्रय देऊन वाचवू शकत नाही? जर काही जाणत असाल तर या प्रश्नाचं उत्तर द्या. त्यांच्याजवळ याचं एकच उत्तर असेल की सर्व काही अल्लाहसाठी आहे. तर तुम्ही त्यांना सांगा मग तुम्ही मूर्खपणाला का म्हणून बळी पडता? खरी हकीकत अशी की आम्ही तर स्वतःच त्यांच्याजवळ सत्य पोहोचवण्याची व्यवस्था केली आणि हे लोक असे खोटे आहेत की मानायला तयार नाहीत. एखाद्याला आपला पुत्र बनवून घेण्याची अल्लाहला गरज तरी काय? आणि अल्लाहसह दुसरा एखादा ईश्वर उपास्य कसा असू शकतो? असं जर असतं तर प्रत्येक ईश्वर आपल्या निर्मितीला घेऊन वेगळा झाला असता आणि त्यांनी एकमेकांवर चढाई सुद्धा केली असती. यांच्या वाह्यात गोष्टींपासून अल्लाह अगदी पवित्र आहे. तोच गैब आणि जाहीर म्हणजे अदृश्य आणि प्रकट जाणणारा आहे. अतिशय उच्च आहे. त्या सर्व ऐब दोषांपासून मुक्त आणि पवित्र आहे जे मुश्रिक लोक सांगतात.